आणि त्यामुळे शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आम्ही मानलेला आहे. त्यामुळे फक्त काय त्याच्यामध्ये आता ज्या काही योजना आपण सुरू केलेल्या आहेत, ज्या योजना सुरू आहेत त्या देखील सुरू ठेवायच्या आहेत आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो विषय आहे तोही हाताळायचा आहे. त्यामुळे आता एक 15 दिवसामध्ये एक समिती गठीत होईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर जुनं जे कर्ज आहे नवीन देण्याच्या संदर्भात देखील किंवा जुन्याचं पुनर्गठन करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये तोही चर्चा होऊन निर्णय होईल. त्याचबरोबर दिव्यांगांच्या बाबतीत देखील मानधन वाढवण्यासंदर्भातली एक मागणी होती. तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आपलं जे आपलं